नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आता आम्ही चाललो गावले एफएनमध्ये. फोन घ्या. गावले जाता जाता आम्ही माल बी घेऊन चाललो. फोन घ्या, गाडीवर माल टाकलाय. तुंबडी जायला झाला टाईम. रोशनी भरली रागा. त्याला म्हणते पटकन, नाही तर तुम्ही येत नाही. ते बॅग ठेवली तिनं. हे काय सार्थक? हां, सार्थक बी आला. चला मग आता चालतो बा, गाडीवर बसतो. नाही तर बा ते गावले जाणं कॅन्सल करून देईन. मग आता पेट्रोल पंपवर आलो तर पेट्रोल टाकून घेतो म्हटलं थोडंसं, म्हणजे जाईपर्यंत काही टेन्शन नाही, मनामध्ये कुठे थांबायची काही गरज नाही. तर भाऊले म्हटलं टाकून द्या बरं. म्हटलं भाऊ पेट्रोल टंकी फुल करून द्या म्हटलं पूर्ण. टंकी फुल करून द्या म्हटलं पूर्ण. भाऊ म्हणे तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे म्हणे. मग त्याला सांगितलं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव विनोद इरपाचे आहे म्हटलं. वरता आमचा फोटो येते म्हटलं आणि पाहून घ्यायचा म्हटलं. तर ठीक आहे म्हणे भाऊ, पाहून घेतो म्हणे बरोबर. हां, झालं आता आमचं पेट्रोल टाकून आता चाललो आम्ही. आणि आम्ही आता रस्त्यानं माल देऊन दुकानामध्ये. नंतर आम्ही निघाल आमच्या गावाच्या रस्त्यानं. तर चला पोचलो आलो आम्ही त्या दुकानामध्ये, ज्या दुकानात ऑर्डर होता त्या दुकानामध्ये आलो. मेलोडी चॉकलेटची बरणी डिक्कीत होती, ते घेतली काढून. आणि माल आता दुकानात दिला आवाज. तर आले दुकानवाले. हां, तर चला त्याले एक चॉकलेटचं पॅकेट होतं कट्ट्यापेन चोगणीमध्ये, म्हणजे चेक करून वगैरे माल द्यायला लागते ना. त्या कारणानं एक मेलोडी चॉकलेट आणि हे मँगो चॉकलेट दिला. आणि तिथे आता पूर्ण म्हटलं एक चिठ्ठीवर सगळं बिल बनवून आणलं होतं, ते देऊन घेतलं त्याला. आणि हा माल देऊन घेतला. ते सांगितलं एवढं पैसे घेतले. तिथे निघालो आता आम्ही. पोचलो डायरेक्ट काटोलच्या रेल्वे फाटकजवळ. इथे रेल्वे आली होती, मालगाडी. आणि आता आम्ही पोहून राहिलो होतो वाट ट्रेन जायची वाट करून राहिलो होतो. इकडे आमच्या मागं लंबी गाडीच्या लाईना लागल्या होत्या. ट्रॅफिक खूप सारं. आम्ही पोहून राहिलो होतो फाटक उघडायची वाट. ट्रेन गेलीच होती, आता फाटक उघडणारच होता. उघडलं फाटक आता. निघाले सगळे. मागचे काका निघून राहिले समोर. चला मग आता आपण बी निघून काटोलामध्ये केला प्रवेश. काय चांगलं मस्त एक नंबर काटोल डेव्हलप, चांगलं रस्ते पॉश हे. आता पोचलो आम्ही काटोलच्या मार्केटमध्ये. तर आम्हाला घ्यायचा होता रोशनीसाठी काटोलमधून सनकोट. तर मग आता मी गेलो मार्केटमध्ये काटोलच्या. तर चाललो होतो. इकडे चांगली गर्दी होती. गर्दी म्हणजे चांगली भयानक असं वाटते का इथं बाजार भरला होता का काय. तसंही आजचा म्हणजे शुक्रवार दिवशी काटोलला गर्दीच असते, म्हणजे बाजार असते तर चांगलीच गर्दी असते. तर चला म्हटलं मग आता एवढ्या गर्दीमध्ये गाडी चालवणं म्हणजे आपल्याला काही सवय नाही, पण चालवा म्हटलं आता काय करता. आलो तर चालवायचं लागणच. मग पोचलो आम्ही सनकोटच्या दुकानात. सनकोट चेक करून राहिलो होतो. घेतला सनकोट. सनकोट घेतला, बॅगीमध्ये टाकला. नंतर पोचलो आम्ही गजऱ्याच्या दुकानामध्ये. रोष्टी म्हणे गजरा पाहिजे म्हणे. मग त्याच्यासाठी गजरा घ्यायला गेलो. मग गजरेवाला भाऊ म्हणे 50 रुपयाचा गजरा आहे म्हणे, त्याच्यानंतर 1 बी रुपया कमी नाही म्हणे. रोष्टी म्हणे पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणे. तर मग घ्यायला गेलो बा गजरा. घेतला त्याच्यापासून एक गजरा. आता तुम्हाला दाखवतो गजरा ते घेतला. एवढ्याशा गजऱ्याचे 50 रुपये घेतले त्याला. 50 रुपये. गजरा टाकतो बॅगीमध्ये आणि मग निघतो आपल्या रस्त्यानं डायरेक्टमध्ये. तर चला मग आता आम्ही येऊन पोचलो घरी. तर पाहुणे अगोदरच आलेच आहे. हे रोशनीचे मावस भाऊ विकीदादा आणि ही त्यांची पुतणी, ह्यांचा भासा. बाकी रोशनी वगैरे अंदर गेले आहे आणि बाया वगैरे तयारी करत आहे. तर ते काही अंदर दाखवत नाही. तर चला म्हटलं यावं थोडंसं, मग जिथं रिसेप्शन आहे तिथून घुमून याची तयारी होईपर्यंत तिकडे नवरदेव वगैरे येऊन पोचलाच होता आणि मस्त फटाके फोडणं चालू होते.
इथं मस्त कार्यक्रम चालू झाला होता रिसेप्शनचा. चला म्हटलं अजून घरी आलो वापस. म्हटलं घरच्या लोकांना की घेऊन घ्या. हे आहे रोष्टीचे भाऊ सूरज भाऊ आणि हे आहे विकी दादा. सगळे तयार झाले होते आणि हा त्यांचा मुलगा लवेश. इकडे रोशनीची तयारीच चालू होती. रोशनी काही तयारी करून नाही राहिली होती लवकर. इकडे मस्त चालू आहे नवरदेवासोबत फोटो घेणं. बढिया सगळे नातेवाईक नवरदेवाजवळ झाले. फोटो वगैरे घेऊन राहिले. मला लागली आता भूक, तर मी चाललो आता जेवण करायला. मी घेतले आता ताट घेतलं. बढिया पाहून घ्या ताट. प्लेट वगैरे घेतो आता मस्त वाट्या आणि घेतो जेवायला. म्हटलं विकी दादा म्हणे चला म्हणे जेवण करून घेऊ म्हणे. चला म्हटलं जेवण करून घेऊ म्हटलं. मस्त आम्ही जेवण घेतलं बढियापैकी आणि मग मस्त पाहून राहिलो जागा आता कुठं बसा. तर आता भेटली आम्हाला जागा. विजयदादा आहे, हे आमचे मोठे मामभाऊ. मस्त बसलो विजयदादा, विकीदादा, हे वय विजयदादा मधातले आणि हवे मी आणि हा त्यांचा मुलगा विजयदादाचा लक्की. तर त्याला म्हटलं मस्त आता जेवण करून घ्या बढियापैकी. तर आता आम्ही जेवण वगैरे झालं आणि आता चाललो आम्ही नवरदेवाजवळ. मस्त फोटो काढून घ्या म्हटलं. रोशनी बी आहे सोबत समोर. रोशनीचे दादा विकी दादा आणि तिच्या वहिनी आहे आणि रोशनी आहे, मामी आहे सोबत. सगळेजण मिळून आता मस्त फोटो काढून घेऊ सगळे एका दमानं. तर नवरदेवाच्या हाती मस्त 50-50 रुपये देऊन दिले. घ्या म्हटलं बढिया. चला मग पुन्हा नवरदेव म्हणे फोटो काढून घ्या म्हणे. मग मस्त उभं राहिलो बढियापैकी फोटो काढायला. मस्त घेऊन घेतला एक फोटो बढियापैकी. सगळं फॅमिली येऊन गेली. बढिया मस्त वाटून राहिलं एक नंबर. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट कर जा. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब कर जा, लाईक